नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्याला बनवायचे आहेत वेगळेच प्रकारचे मोदक, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे आणि ना साखर वापरायचा ना गूळ. हेल्दी रेसिपी बनणार आहे. नारळ खवायचं नाही किंवा गूळही वापरायचा नाही. तुम्ही कधी पाहिलेत का असे मोदक? नसले पाहिले तर नक्कीच करून पहा. दुधीपासून आपल्याला मोदक बनवायचे आहे. एक मोठी दुधी घेतलेली आहे, ती छान आपल्याला सोलून घ्यायची आहे. कारण ही मोदक तुम्ही कोणीही खाऊ शकता मैत्रिणींनो. डायबिटीजवाले किंवा ब्लड प्रेशरवाले, ज्यांना गोड नसेल खायचं असेल त्यांच्यासाठी अगदी हेल्दी रेसिपी आहे. नक्कीच मोदकाचा स्वाद तर त्याच्यात येतोच, पण आपल्या शरीरासाठी दुधी ही उपयोगी पडणारा पदार्थ आहे. कारण आजारी पेशंटला काही खायचं नसतं गोड वगैरे, ब्लड प्रेशरवाले किंवा डायबिटीजवाल्यांसाठी. आता दुधी सोलून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवूनही घेतलेली आहे. आता आपल्याला किसून घ्यायची आहे. अगदी पटकन किसून होते, कारण कडक पदार्थ नाही आहे. नारळ खवायला वेळ लागतो मैत्रिणींनो, पण दुधी किसायला अजिबात वेळ नाही लागत. 10 मिनिटाच्या आत आपले हे मोदक तयार होतात. आता किस तयार झालेला आहे. आपण आता पिळून घ्यायचं आहे, कारण दुधीमध्ये खूप प्रमाणात पाण्याचा अंश असतो आणि ते मैत्रिणींनो पाणी असतं दुधीचं, ते फेकून द्यायचं नाही. ते तुम्ही भाजीला वापरू शकता, पीठ मळायला वापरू शकता. कारण दुधीमध्ये छान प्रोटीन फायबर असल्यामुळे आपल्या शरीराला फायदेशीरच असते. किंवा दुधीचा रस तुम्ही असाही पिऊ शकता, थोडंसं मीठ घालून, लिंबू घालून. अनुषेपोटी काही जण दुधीचा रस पीत असतात. आता एक भांडं ठेवायचं आहे, त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे साजूक, आणि आपला किस पिळून ठेवला होता दुधीचा तो घालून घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही कधीच पाहिली नसेल आणि कुठेही पाहिली नसेल. नक्कीच छान अशी रेसिपी आहे. वेगळे पद्धतीचे मोदक आहेत. तुम्ही नक्कीच करून पहा, आवडेल सगळ्यांना. दुधी न खाणारे सुद्धा मागून घेऊन खातील. थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे अगदी चिमूटभर. गोडाचा पदार्थ किंवा असं काही असलं का थोडंसं आपल्याला मीठ हवंच, कारण दुधीलाही छान चव येते मिठाने. आता दुधीचा कलर बदलला आहे, याचा अर्थ आपली दुधी शिजलेली आहे. थोडीशी दाबून बघायची, म्हणजे आपल्याला कळेल. आता परत थोडंसं झाकण देऊन वाफ घेणार आहे. हे पहा, अगदी उत्तमरीते शिजून झालेली आहे आणि पाणीसुद्धा अजिबात काही नाही आपल्या भांड्यामध्ये. दुधीचं पाणी अजिबात राहिलेलं नाही. आता ही आहे मिल्क पावडर, म्हणजे दुधाची पावडर. ती आपल्याला एक छोटी वाटीभर घालायची आहे. आता ती मिक्स करून घ्यायची आहे मिल्क पावडर आपल्या दुधीच्या किसामध्ये. हे पहा, थोडंसं चिकट झालेलं आहे, कारण दुधामुळे आपला दुधी छान आवळला जातो. आता असंच हलवत राहायचं आहे. अजिबात चिटका द्यायचा नाही खाली. आता थोडी वेलची पावडर, सुंठ पावडर घालणार आहे. आणि हे मिश्रण छान गार व्हायला ठेवायचं आहे. नंतर मैत्रिणी, हाय का नाही वेगळे रेसिपी? करून पहा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा.
त्यांनाही आवडेल इतकी भन्नाट रेसिपी होते. आता आपली दूध पावडरसुद्धा छान मिक्स झालेली आहे. त्यामध्ये थोडासा आपण खायचा कलर घालू, म्हणजे आपले मोदक दिसायला सुंदर दिसतात. तुम्हाला नसेल घालायचा तर नाही घातला तरीही चालेल, फक्त कलर थोडा फिक्का दिसेल आपला दुधीसारखा. आता कलर घातल्यानंतर थोडं हलवून घ्यायचं आहे. छान कलर आलेला आहे, पाहू शकता तुम्ही आपल्या दुधीच्या किसाला. मैत्रिणींनो, अगदी भन्नाट रेसिपी आहे, हेल्दी. आणि दुधी म्हटलं का खरंच कोणी खायलाही मागत नाही. आता हे पहा, आपलं सारण तयार झालेलं आहे. जसं आपण वरून पीठ करतो उकडीचं, तांदळाचं, त्याचप्रमाणे दुधीचं हे आपलं पीठ झालेलं आहे. आता त्याच्या आतमध्ये आपल्याला काय भरायचं आहे? ड्रायफ्रूट्स. खजूर आहे, खोबरं आहे, बेदाणे आहेत आणि आपले बदामही आहेत. आता खजुरातल्या बिया काढून घ्यायच्या. सहज निघतात मैत्रिणींनो, काळा खजूर आहे हा. आणि हे ड्रायफ्रूट्स म्हटलं का नक्कीच आपल्या आरोग्यासाठी चांगलेच असतात, लहान मुलांसाठी सुद्धा. आता एक लोखंडी पॅन घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे आणि खजूर घालून घ्यायची आहे. खजूर घातल्यानंतर गरमीने खजूर आपली थोडी मेल्ट होते. हे पहा, अजिबात वेळ लागत नाही त्याला. खजूरमध्ये सुद्धा प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं मैत्रिणींनो. रोज एक खजूर तुम्ही सुद्धा खात जा. आता मी ही पावडर करून घेतलेली आहे बदामाची. काजूही घालून घेऊ शकता तुम्ही. आता पावडर ती सुद्धा आपल्याला छान मिक्स करायची आहे. आणि खोबऱ्याची सुद्धा पावडर त्याच्यात घातलेली आहे. खोबरं आणि बदाम हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आणि यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे. आता हे मिक्स झालेलं आहे. आपल्याला आता हे बेदाणे सुद्धा त्याच्यात घालून घ्यायचे आहे. बेदाणे आपण गरम ह्याच्यात करायचे नाही, घोळवायचे नाही. थंड झालं का सारण मग घोळवायचे आहेत. आणि छान आपल्याला त्याचं पीठ मळतो त्याप्रमाणे गोळा करून घ्यायचा आहे. आता छोटे छोटे बाउल करायचे आहेत, बॉल असे, जसे आपल्याला मोदक करायचे आहेत त्याप्रमाणे. तुम्ही मोठे मोदक केलं तर थोडं मोठं सारणही घालू शकता जास्त, पण मी छोटे छोटे मोदक बनवणार आहे. छान असे 21 आपल्या गणपती बाप्पाला. आता हे बॉल तयार झाल्यानंतर आपल्याला मोदक बनवायचे आहेत. कसे बनवायचे हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा, आपलं हे दुधीचं सारणसुद्धा छान थंड झालेलं आहे. आता हा साचा घेतलेला आहे आपण मोदकाचा. थोडं थोडं घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्यामध्ये ड्रायफ्रूटची गोळी भरून टाकायची आहे, म्हणजे बॉल. आणि आता साच्यामध्ये छान आपल्याला त्याचा मोदक बनवून घ्यायचा आहे. पटकन होतात, काहीही वेळ लागत नाही मैत्रिणींनो. आणि हे मोदक छान थंडगारच खायला छान वाटतात. हे पहा, कारण त्यामध्ये मिल्क पावडर आहे. सुंदर असा कलरबाज मोदक तयार झालेला आहे. असे आता मी सगळे करून घेणार आहे. मैत्रिणींनो, नक्की करून पहा हेल्दी मोदक दुधीपासून, ड्रायफ्रूट्सपासून. आणि तुम्हाला आवडले तर परत एकदा सांगते, रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि
एक कमेंट जरूर सांगा मला, तुम्हाला हे दुधीचे मोदक कसे वाटले. हाय का नाही हेल्दी रेसिपी. मुलांसाठी, आजारी माणसांसाठी किंवा म्हाताऱ्या माणसांनासुद्धा, म्हणजे वृद्ध माणसं असं काही खाऊ नाही शकत, पण त्याच्यासाठी छान हेल्दी रेसिपी आहे मैत्रिणींनो. करून पहा, नक्कीच आवडेल. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान हेल्दी रेसिपीचा स्वाद घ्या. आणि परत एकदा सांगते, तुमची कमेंट मला जरूर कळवा, तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली. यामध्ये काही तुम्हाला बदल करायचा असला तोही सांगू शकता. आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट जरूर कळवा. बाय बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान आपल्या दुधीच्या मोदकाचा स्वाद घ्या आणि गणपती बाप्पालाही खुश करा आणि तुम्हीही खुश राहा. बाय बाय.